बाहेरचे अतिरेकींपेक्षा हे आतमध्ये बसलेले अतिरेकी आज आपल्या देशासाठी जास्त खतरनाक आणि जास्त डेंजरस ठरत आहे. बघा काय होतंय आज देशात. शेतकरी त्या ठिकाणी शेतकऱ्यांची आत्महत्या 700पेक्षा जास्त शेतकऱ्यांची बळी शेतकरी आंदोलनामध्ये गेली. आज महाराष्ट्रामध्ये 10,000पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या घेत आहेत. काल परवा परत प्राइस राईज सिलेंडर पेट्रोल आणि डिझेलची झाली, LPGची झाली. तरुण मुलं भण जॉबसाठी फिरतात आणि तुम्हाला हे सुचतं की कोण काही छोटंसं तुमच्या विरोधात बोललं तर तुम्ही एवढं त्याच्याबद्दल हे करता, बवाल करता. म्हणजे दुसरं काय 300 वर्षाच्या कुठेतरी काही उकरून काढता. फक्त ध्रुवीकरण, तुष्टीकरण आणि ध्रुवीकरण कसं करायचं हे आज समाजात पेरताय. मी तर म्हणते हे असे विचार पेरून समाजात तुम्ही विष पेरताय. बाहेरचे अतिरेकींपेक्षा हे आतमध्ये बसलेले अतिरेकी आज आपल्या देशासाठी जास्त खतरनाक आणि जास्त डेंजरस ठरत आहे. कारण का आपणच आपल्या लोकांमध्ये विष पेरतो आणि ते राज्यकर्त्यांकडून एवढ्या पॉवरफुल लोकांकडून जर होत असेल तर तुम्ही विचार करा आपण प्रोग्रेसिव्ह नाही, आपण किती रिग्रेसिव्ह या ठिकाणी होत चालू. आणि आता आपले विचार भगवान महावीरांचे विचार महत्वाचे ठरतात. आज किसान आंदोलन असेल, आज महिलांवर, अल्पसंख्याकांवर ज्याच्यात आपण सगळे बोलतो, आपल्यावर होणारे अन्याय अत्याचार असतील, आपल्या प्रॉपर्टीज वक्फ पण त्यांनी त्याचं ते पूर्ण रिलिजियसली त्याला एक रिलिजियस रंग दिला, पण तसं नाही आहे. आपण सगळ्यांना आपल्याला त्यापासून धोका आहे, पण आपल्यापर्यंत पोहोचणारी इन्फॉर्मेशन खूप म्हणजे आपण म्हणतो ना आर्या हळकुंडाने पिवळं तसं आहे. आणि हे तसंच आज भागरे दादा असतील, शोभाताई असतील, केवढी चांगली भाषणं झाली त्या दिवशी पार्लमेंटमध्ये. ह्याच्यावर खूप चांगली झाली, पण सगळी बघितली का नाही. आणि टीव्हीवर मेनस्ट्रीम मीडिया फक्त ठराविक जे पेटवणारी भाषणं तेच दाखवतात. आणि एवढं महत्वाचं ते होतं की आपल्या किती सगळ्या अल्पसंख्याकांच्या प्रॉपर्टीज असतील किंवा आपल्या रिलिजियस साईट्स असतील, ह्यांना कसा धोका निर्माण होतो. आणि हे पण लोकशाहीला हा खूप मोठा खतरा आहे. लोकशाही राहिलीच नाही. आणि ज्या पद्धतीत बिलं पास करून घेत आहेत पार्लमेंटमध्ये, म्हणजे विरोधी पक्ष हा किती महत्वाचा असतो. विरोधी पक्ष नेता हा शॅडो प्राईम मिनिस्टर बोलला त्याला म्हटलं जातं.